नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा श्री राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये गुजरात न्यायालयाचा निवाडा आला होता तेव्हाही आम्ही असं म्हटलं होतं की कायद्याप्रमाणे श्री राहुल गांधी हे डिस्क्वालिफाईड होणं हे अपरिहार्य आहे. आणि तेव्हा सुद्धा काही मंडळींनी आमच्यावरती टीका केली होती. आणि म्हणूनच तुम्हाला निरपेक्षपणे कोणाची बाजू न घेता जर सतत कायद्याचं योग्य ते विश्लेषण हवं असेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आम्ही तर म्हणजे एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे. आत्ताही या क्षणाला मला विचाराल तर मंत्री श्री माणिकराव कोकाटे ही स्टँड विथ इमिडिएट डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही दुसरा भावच नाहीये. श्री माणिकराव कोकाटे यांचं तात्काळ सभागृहातनं निलंबन होणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि 10 ऑक्टोबर 2018 या दिवशी त्या निवाड्याप्रमाणे, त्या निवाड्यावर आधारित राहून देशाच्या निवडणूक आयोगानं जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे योग्य आहे. तर त्या गाईडलाईन्स काय आहेत आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे हे आपण एकदा समजून घेऊ. सुप्रीम कोर्टाने काय झालं की लिली थॉमस नावाचं एक प्रकरण होतं. तर त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या असं लक्षात आलं की एकतर जे खटले चालतात ते प्रदीर्घ काळ चालत राहतात. एकदा निवाडा झाल्यानंतर सुद्धा त्या संबंधित आमदार किंवा खासदाराचं डिस्क्वालिफिकेशन एका वेळेवर होत नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने काय म्हटलं, इन इट्स जजमेंट डेटेड 10 जुलै 2013, 10 जुलै 2013ला एक जजमेंट आले. वाईल डिस्पोजिंग ऑफ लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस अलॉंग विथ लोक परिहार वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ही केस खूप इंटरेस्टिंग आहे. रूल दॅट एनी मेंबर ऑफ पार्लमेंट एमपी, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली एमएलए or member of legislative council MLC who convicted of a crime and given a minimum of 2 years imprisonment loses membership of house with immediate effect. निसंदिग्ध शब्दामध्ये 10 जुलै 2013चा निवाडा न्यायालयाचा सांगतो की असा कोणताही आमदार खासदार कोणत्याही सभागृहाचा सदस्य असला तरी त्याला 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाली की त्याची आमदारकी खासदारकी तात्काळ रद्द होते. निसंदिग्ध शब्दामध्ये येते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी वरच्या कोर्टात काय केलं, त्यांना दिलासा दिला वगैरे, तरी सुद्धा त्यांची आमदारकी ही डिस्क्वालिफाईड होते अनटिल अँड अनलेस वरच्या कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, जे की राहुल गांधी यांच्याबद्दल झालं. नाव ही केम बॅक अगेन इन द हाऊस. आता याच्यावरती आधारित राहून पुढे आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं बरेच संदर्भ देऊन सांगितलं की ह्या संदर्भामध्ये काय काय करायला हवं. ते सगळे माझ्या हातामध्ये आहेत. साधारणतः एक वेगळ्या पद्धतीचे डिस्क्वालिफिकेशनचे मुद्दे, एनमिटी बिटवीन टू ग्रुप्स, 2 ग्रुपमध्ये एनमिटी म्हणजे वैरभाव निर्माण करणं, जे पार्लमेंटने घालून दिलेले नियम आहेत त्या नियमाचं पालन न करणं आणि तत्सम सगळे जे मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशननी खूप व्यवस्थित असे मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. आणि त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच आता आपण बघतो की सगळ्या राजकीय पक्षाला आमच्या पक्षामध्ये किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार आहेत त्याचं लोकल न्यूजपेपरमध्ये, रिजनल वर्नाकुलर सगळ्याच भाषेमध्ये, इंग्लिश, हिंदी, एक जाहीर प्रकटन द्यावं लागतं. दुर्दैव आपलं की एवढं प्रकटन दिल्यानंतर सुद्धा दरवर्षी दरवेळेला दर सभागृहामध्ये आपल्याला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदार आणि खासदारांची संख्या वाढताना दिसते. आता याच्यामध्ये प्रक्रिया काय आहे की कुठल्या पद्धतीनं या उमेदवारांचं डिस्क्वालिफिकेशन होतं, ह्याबद्दलचे डिस्क्वालिफिकेशन ऑफ ऑफिस अंडर गव्हर्नमेंट कंपनी, डिस्क्वालिफिकेशन फॉर फेल्युअर ऑफ लॉज अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेन्सेस, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सुद्धा डिस्क्वालिफिकेशन कशा पद्धतीनं होतं त्याबद्दल पण डिस्क्वालिफिकेशन आहे. डिस्क्वालिफिकेशनचे मुद्दे किती आहेत बघा. डिस्क्वालिफिकेशन फॉर फेल्युअर ऑफ लॉज अकाउंट ऑफ इलेक्शन एक्सपेन्सेस, जे की खोटेच आपल्याकडे सादर केले जातात. डिस्क्वालिफिकेशन फॉर ऑफिस अंडर गव्हर्नमेंट कंपनी, कुठल्याही गव्हर्नमेंट कंपनीचे तुम्हाला मेंबर होता येत नाही. डिस्क्वालिफिकेशन फॉर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट एक्सेट्रा, जो आता धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा मुद्दा आहे. डिस्क्वालिफिकेशन फॉर डिसमिसल ऑफ करप्शन और डिसलॉयल्टी, जो आता मुद्दा श्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आहे. आता हा मुद्दा इतका सुस्पष्ट आहे इलेक्शन कमिशनने जो दिलेला आहे. अ पर्सन हु इज हॅव्हिंग हेल्ड an office under the government of India or under the government of any state has been dismissed for corruption or for disloyalty for the state shall be disqualified for the period of 5 years from the date of such dismissal. आणि त्याला एकदा का तो मंत्री किंवा तो व्यक्ती कोणी दोषी धरला की त्याला तात्काळ डिस्क्वालिफाईड करायचं नाही, एक करायचं आहे, 1 नाही, 2 नाही, 5 वर्षासाठी.
डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ करप्ट प्रॅक्टिसेस. आता या ठिकाणी मात्र जो माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला मुद्दा आहे, द केस ऑफ एव्हरी पर्सन फाउंड गिल्टी ऑफ करप्ट प्रॅक्टिस बाय अन ऑर्डर अंडर सेक्शन 99 shall be submitted as soon as may be within a period of 3 months from the date such order takes effect by such authority as the central government may specify in the behalf of the President of determination of the question as to whether such person shall be disqualified, if so for what period. जे राहुल गांधी यांच्याबद्दल झालं होतं की त्यांना त्या गुजरातमधल्या न्यायालयाने डिस्क्वालिफाईड केल्यानंतर प्रेसिडेंटचं नोटिफिकेशन काढावं लागलं, किती काळासाठी राहुल गांधी यांना डिस्क्वालिफाईड करायचं वगैरे वगैरे, ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करून मग श्री राहुल गांधी यांना डिस्क्वालिफाईड केलं गेलं. आणि याच्यामध्ये एनी पर्सन हू स्टँड्स डिस्क्वालिफाईड अंडर सेक्शन 8A, जे की आता माणिकराव झालेले आहेत, ऑफ ऍक्ट ऍज इट स्टूड इमिडिएटली before the commencement of the election laws, Amendment Act 1975-40 of 75, may, if the period of such disqualification has not expired, submit a petition to the President to the removal of such disqualification. म्हणजे त्याच्यात थोडीशी रिमेडी दिलेली आहे, पण मुख्यत्वे असं इलेक्शन कमिशननी सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यावरती कधी म्हटलंय की त्यांचं इमिडिएटली डिस्क्वालिफिकेशन व्हायला पाहिजे. आता इथे आहे बघा, डिस्क्वालिफिकेशन ऑन कन्व्हिक्शन ऑफ सर्टेन ऑफेन्सेस. तुम्ही ज्या वेळेला दोषी होता त्यावेळेला कुठल्या कुठल्या मुद्द्याच्या आधारावरती डिस्क्वालिफिकेशन होतं. पर्सन कन्व्हिक्टेड ऑफ ऑफेन्स पनिशेबल अंडर कुठल्या याच्यामध्ये सेक्शन 153A, ऑफेन्स ऑफ प्रमोटिंग एनमिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स ऑर ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, प्लेस ऑफ बर्थ. एकदा बाळासाहेब ठाकरे यांना 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याच्या मुद्द्यावरती मतदानापासून पण वंचित करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता आणि ते 6 वर्ष मतदान प्रक्रियेपासून बाद होते. द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट 1955 हू प्रोव्हाइड्स फॉर पनिशमेंट फॉर द प्रीचिंग अँड प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी मध्ये पण एखादा जर लोकप्रतिनिधी दोषी आढळून आला तर त्याला डिस्क्वालिफाईड करता येतं. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट मी सांगितलं. सेक्शन 11 ऑफेन्स ऑफ इम्पोर्टिंग ऑर एक्सपोर्टिंग प्रोहिबिटेड गुड्स. तुम्ही परदेशातनं काही गोष्टी घेऊन आल्या आणि त्या गोष्टी तुम्ही वापरल्या तर त्याबद्दल पण कायद्यानं तुम्हाला डिस्क्वालिफाईड करता येतं. सेक्शन 10 of 12 ऑफेन्स ऑफ बिंग मेंबर ऑफ असोसिएटेड डिक्लेअर अनलॉफुल ऑफेन्स रिलेटेड टू डिलिंग विथ द फंड्स ऑफ अनलॉफुल असोसिएशन, त्याच्याबद्दल पण तुम्ही तुमचाच निधी गैरवापर केला त्याबद्दल पण डिस्क्वालिफिकेशन आहे. सेक्शन 10 of 12 ऑफेन्स ऑफ बिंग मेंबर ऑफ असोसिएट डिलर फॉरेन एक्सचेंज, पैसा तुम्ही परदेशातनं आणला आणि तो इथे वापरला त्याबद्दल डिस्क्वालिफिकेशन आहे. नार्कोटिक ड्रग्स वापरला त्याबद्दल डिस्क्वालिफिकेशन आहे. आणि मग ज्या कारणासाठी माणिकराव कोकाटे यांना डिस्क्वालिफाईड केलं गेलेलं आहे त्याबद्दल तर इतक्या व्यवस्थित पद्धतीच्या गाईडलाईन्स इलेक्शन कमिशननं दिलेल्या आहेत. आणि त्या गाईडलाईन्स असं सांगतात की माणिकराव कोकाटे हे या मुद्द्याखाली डिस्क्वालिफाईड झालेले आहेत की ज्या मुद्द्यामध्ये करप्शन हा जो भाग आहे तो भाग आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की जी ऑर्डर मी वाचली माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली त्याच्यामध्ये अत्यंत कडक शब्दामध्ये सन्माननीय न्यायाधीशांनी असं म्हटलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांनी फ्रॉड केला. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी मिळून गरीब लोकांना जे घर मिळालं असतं, ज्या 3 सदनिका माणिकराव कोकाटेंनी लाटल्या असं कोर्टाला लक्षात आलं. तर त्याबद्दल कोर्ट म्हणाले की हे चूक आहे. तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात, तुम्ही कायद्याचे पदवीधर आहात आणि तरी सुद्धा आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही आता मंत्री आहात, पण तरी सुद्धा आमचं असं मत आहे की तुम्हाला कडकात कडक शिक्षा द्यायला हवी. आणि ती कडक शिक्षा हे तुम्हाला 2 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आहे. आता त्याच्यामध्ये ते अपिलात जातील, नंतर त्या सगळ्या गोष्टी होतील, पण एका प्रश्नाचं उत्तर जे द्यायला हवं आणि जे सरकारने तात्काळ करायला हवं ते म्हणजे माणिकराव कोकाटे डिस्क्वालिफाईड स्टँड विथ इमिडिएट इफेक्ट. ती ठीक आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे की ते त्यांची जी व्हॅलिड असलेली न्यायालयाची आदेशाची प्रत आहे ती विधिमंडळाच्या अध्यक्षाकडे म्हणजे श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे जायला हवी. आणि त्यानंतर कारण ही प्रक्रिया आहे, तुम्हाला टाळता नाही येणार, ती राहुल नार्वेकर यांनी व्हेरीफाय करायला हवी. आणि मग त्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व जायला हवं. एखादा सदस्य कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्रिपदावरती राहू शकतो का? राहू शकतो. तो 6 महिने राहू शकतो. दॅट इज अ लॉ. आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती एवढं जर प्रेम त्यांच्या पक्षाचं असेल तर ते डिस्क्वालिफाईड झाल्यानंतर सुद्धा मंत्रिपदावरती राहू शकतात. अर्थात पुन्हा त्यांना वरच्या न्यायालयाने म्हणजे आज ते बॉम्बे हायकोर्टामध्ये जाणार आहेत आणि जर मुंबईतल्या बॉम्बे हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला
तर मग पुन्हा सत्ताधारी म्हणतील की आता त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे ते काही अजून डिस्क्वालिफाईड झालेले नाहीत, कारण आपल्याकडे इलेक्शन पिटिशन्स आणि तत्सम ज्या गोष्टी असतात त्या दीर्घकाळ चालतात. आता जे सुनील केदार यांचं प्रकरण आहे, इंटरेस्टिंगली सुनील केदार यांचं जे सगळ्यात मोठं गाजलेलं सहकार संस्थेतलं होम ट्रेड घोटाळ्याचं प्रकरण होतं, तेही महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगण्याची संधी मला मिळाली होती जेव्हा आय वॉज वर्किंग विथ दैनिक सामना ऍज अ सिटी करस्पॉन्डंट, आणि तेव्हा आम्ही तो घोटाळा सगळा उघडकीस आणला होता. ती गोष्ट साधारणपणे 2002ची आहे. 2024 मध्ये सुनील केदार यांना कन्व्हिक्शन आलं आणि त्यानंतर ते डिस्क्वालिफाईड झाले. आता तो ग्राफ चार्ज म्हणजे भ्रष्टाचाराचाच आरोप होता जो माणिकराव कोकाटे, जे अॅफिड्यूट होतं की ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न तेवढं नव्हतंच. आता सरकार त्यांना का वाचवत आहे, तर सरळ साधी गोष्ट अशी आहे की माणिकराव कोकाटे यांचा जर राजीनामा घेतला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचं प्रकरण सुरूच आहे, तर सरकार हे 230ची मेजॉरिटी घेऊन सत्तेवर आल्यानंतर सुद्धा सरकारच्या चांगल्या कामाची चर्चा व्हायच्या ऐवजी, विच ऍटलिस्ट पहिल्या 100 दिवसाचा अजेंडा तरी चांगला आहे, चर्चा होते आहे ते माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या ह्या सगळ्या प्रकरणांची, विच इज नॉट गुड फॉर एनी गव्हर्नमेंट. थांबूया आपण इथे. कायदा समजून सांगणं गरजेचं होतं, कारण त्यानिमित्ताने सगळा खल सुरू आहे आणि तो खल एका शब्दामध्ये असा आहे की माणिकराव कोकाटे हे आत्ता ह्या क्षणाला कोणत्याही सभागृहाचे सदस्य राहू शकत नाहीत, अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर, अकॉर्डिंग टू इलेक्शन कमिशन्स गाईडलाईन. थांबूया आपण इथे. याची चर्चा होतच राहणार आहे. ती चर्चा अशीच सखोलपणे तुम्हाला जर पाहायची आणि ऐकायची असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.